गणपती बाप्पा मोरया. तर नमस्कार. आज आम्ही आलेलो आहोत ते धोंडीराम कार्यकर यांच्या घरी. तर तुम्ही पाहू शकता हा डेकोरेशन घरगुती सजावट हा गणपती अनंत चतुर्थीपर्यंत आहे. तर हे जे डेकोरेशन केलं ते सूरजने केलेलं आहे. तर सूरज, ह्या डेकोरेशनचं नाव काय, म्हणजे काय डेकोरेशन? कृष्णवर्णी. कृष्णवर्णीय म्हणजे ही जी गणपतीची मूर्ती आहे ती सुद्धा कृष्णवर्णीय अशी आहे. आणि महत्वाचं म्हणजे त्याच्या म्हणजे कृष्णाच्या समोर अगदी राधा इथे दाखवलेली आहे त्यांनी. म्हणजे आपल्या श्रीकृष्णाकडे टकामका पाहत असलेली अशी राधा कृष्णवर्णीय स्वरूपातील मूर्ती, अति सुंदर. साधारणतः किती फूट मूर्ती आहे? 3 फूट. 3 फूट घरगुती मूर्ती 3 फूट आहे. कारण आमची जी कासारवाडी आहे ही कासारवाडी कोकणाला लागून असल्यामुळे आणि आमची सगळी कासारवाडीची लोक कोकणातली असल्यामुळे पूर्ण कोकण पद्धतीत डेकोरेशन म्हणा किंवा आणि काय असेल ते सर्व कोकण पद्धतीतच होतं. आणि दुसरं म्हणजे आमच्या कासारवाडीची भाषा सुद्धा कोकणीच आहे. तर किती दिवस लागले हे डेकोरेशन बनवायला सूरज? 25 ते 30 दिवस, 1 महिना. 1 महिना डेकोरेशन साठी लागला. तर तुम्ही काय करता? मी दुकानच आहे आमचं. त्यांचं स्वतःचं दुकान आहे आणि शेती संवाद हे त्यांचे वडील आहेत धोंडीराम कार्यकर, आणि हे स्वतः सूरज आणि त्यांची मिसेस आहे. तर त्यांनी सहकुटुंब सहपरिवार म्हणून हे डेकोरेशन केलेलं आहे. आणि त्यांनी इथे धबधबा म्हणजे वॉटरफॉल सुद्धा दाखवलेला आहे. कारण आमचा गावच कोल्हापूरचा असल्यामुळं, शेतकरी वर्गीय असल्यामुळे हे बघा, हे पाहू शकता तुम्ही. त्यांनी बैल सुद्धा म्हणजे जोड असे ठेवलेले आहेत. आणि शेतकऱ्याचा लाडका राजा म्हणावं लागेल ते म्हणजे बैल. आणि त्याने हे इतकं चांगलं असं डेकोरेशन केलेलं आहे. आणि गणपती सुद्धा असं धुल्यावरती केलेलं आहे. साईडने पूर्ण पाणी आणि त्याच्यामध्ये मोठमोठे असे फवारे जोडलेले आहेत. तर खूप छान. नक्कीच आवडलं तर शेअर आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.